पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बनावट देशी दारू कारखान्यावर धाड 5,12,000चा मुद्देमाल जप्त, 7,500 बाटल्या नष्ट। मद्याच्या दरवाढीचा गैरफायदा घेत बनावट मद्य निर्मिती सुरू असल्याची माहिती। राज्य उत्पादन शुल्क विभागाची निर्णायक कारवाई। शिरपूर तालुक्यातील मौजे आंबा डुखपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गधडदेव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे। या धाडीत तब्बल 5,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर बनावट मद्य निर्मिती होत असल्याचं उघडकीस आलं आहे। मद्याच्या वाढलेल्या दरांचा गैरफायदा घेत बनावट मद्य तयार करून ते बाजारात विक्रीस आणले जात असल्याची शक्यता लक्षात घेऊन ही विशेष मोहीम राबवण्यात आली। आयुक्त राजेश देशमुख, संचालक प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त UR वर्मा तसेच धुळे अधीक्षक स्वाती काकडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। निरीक्षक BV हिप्परगेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकानं गधडदेव परिसरातील एका झोपडीवर छापा टाकला। छाप्यात त्या ठिकाणी सॉप व टँगो पंच या ब्रँडच्या 7,500 सीलबंद बाटल्या, 75 बॉक्स, 245 लिटर विदेशी मद्याचे मिश्रण ब्लेंड, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, कॅप सीलिंग मशीन असा बनावट दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा संपूर्ण साहित्य साठा आढळून आला आहे। ही झोपडी बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना म्हणून वापरली जात असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी फरार घरमालक व अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास अत्यंत वेगाने सुरू असून यामागे असलेल्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत। बनावट मद्य निर्मितीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैध धंद्यांना आळा बसणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।